नमस्कार मंडळींनो, उद्यापासून समाप्त होईल शनीची 7.5 आणि या 12 राशींमधून या 6 राशीच्या लोकांना नक्कीच मिळणार आनंदाच्या बातम्या. करोडपती होण्याचे संकेत आता तुम्हाला मी देत आहे. तर जय शनिदेव महाराज. आता गोड बातम्या ऐकण्यासाठी आणि मिठाई वाटण्यासाठी तुम्हाला सांगते, तयार राहा, कारण उद्यापासून शनीची 7.5 संपणार आहे आणि या 6 भाग्यवान राशींवर आनंदाचा अक्षरशः वर्षाव होणार आहे. त्यांच्या आयुष्यात अपार सुख, समाधान आणि यशाची बरसात होणार आहे. भगवान शनिदेव महाराज आता 12 राशींमधील या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना, संकटे, अडचणी आता कायमचे दूर होणार आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यात आता फक्त आनंद, समाधान आणि सकारात्मक बदल येणार आहेत. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादामुळे या 6 राशींचं संपूर्ण आयुष्य आता बदलून जाणार आहे. त्यांचे नशीब आता जोरदार उजळणार आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्ती मिळणार आहे. तर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की या 12 राशींमधून कोणत्या अशा त्या 6 भाग्यवान नशीबवान राशी नेमकी कोणत्या आहेत, आज आपण पाहणार आहोत. ज्यांना शनिदेवांकडून इतकी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्यांचे जीवन आता पूर्णपणे बदलणार आहे. शनिदेव महाराजांचा आशीर्वाद त्यांच्यावरती होणार आहे की तुम्ही बघतच राहाल. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना फक्त एकच सांगेन की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळेल, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. आणि होय, तुम्हाला सांगते, कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज नक्कीच लिहा, तर कारण की शनिदेवांचा आशीर्वाद आणि शनिदेवांच्या आशीर्वादांचा वर्ष तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या कुटुंबावरती राहील. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आणि चला आता त्या बघूया की अशा कोणत्या त्या भाग्यवान राशी आहेत. त्या राशींबद्दल आता बोलूया, ज्यांच्यावर शनिदेव महाराजांच्या कृपेचा वर्षा होणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात आता फक्त आनंदच आणि आनंदच येणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते, हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवतांची मान्यता आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगते, भगवान शनिदेव महाराजांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात आणि जे लोक चुकीची किंवा अन्यायाची कृत्य करतात त्यांना ते योग्य वेळी योग्य कठोर शिक्षा नक्कीच देतात. शनिदेव महाराज हे सूर्यपुत्र आहेत आणि कर्मफळाचे दाता म्हणून ते ओळखले जातात. कारण की प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनिदेव करत असतात. तसेच मोक्ष प्रदान करणारे एकमेव देव म्हणून पण त्यांचा मान आहे. अनेक लोकांच्या मनात शनिदेवांबद्दल भीती किंवा घबराट असते, पण तुम्हाला खरे तर सांगू का, शनिदेव हे निसर्गात संतुलन राखतात आणि प्रत्येक जीवाला योग्य न्याय देतात. ज्या व्यक्तीवर शनिदेवांची कृपा होते त्यांच्या आयुष्यात कोणतीही मोठी अडचण येत नाही. पण जे लोक पाप करतात किंवा चुकीचे कामं करतात किंवा इतरांना त्रास देतात त्यांना शनिदेव महाराज नक्कीच शिक्षा देतात. आता भगवान शनिदेवांची विशेष कृपा 12 राशींमधील या 6 राशींवर होणार आहे आणि शनिदेव या राशींवर अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची आता कमतरता राहणार नाही. त्यांच्यावर धन, यश, प्रगती, सुख, समृद्धी, त्यांना आरोग्य आणि मोठमोठ्या संधींचा त्यांच्यावरती वर्षा होणार आहे. त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःखे, वेदना, संकटे आता दूर होणार आहेत आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात मोठमोठे लाभ, आर्थिक फायदा, प्रचंड यश मिळणार आहे. तर तुम्हाला सांगू का मंडळी, शनिदेवांच्या कृपेने या 6 राशींचं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहेत आणि त्यांच्या जीवनात फक्त आनंद, समाधान आणि यशाची सुरुवात होणार आहे. त्या भाग्यवान आणि नशीबवान राशींबद्दल आपण बोलणार आहोत. त्या राशींमधून तुम्हाला सांगते, भगवान शनिदेवांची विशेष कृपा त्या राशींवर होणार आहे आणि त्या भाग्यशाली राशींमधली आता बघूया, त्या भाग्यशाली राशींमधली पहिली रास कोणती आहे. तर पहिली रास जी येते ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी आता अतिशय शुभ आणि सुंदर काळ सुरू होणार आहे. शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. तुमच्या मानसन्मानात, प्रतिष्ठेत आणि समाजातील ओळखीत मोठी वाढ होणार आहे. लोक तुमची प्रशंसा करतील, तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि समाजात तुमचं नाव अधिक जोरदार घेतलं जाईल. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला यशाच्या नवीन संधी मिळणार आहेत. या संधीचा योग्य फायदा घेत तुम्ही आयुष्यात मोठी प्रगती कराल आणि एकामागोमाग एक यशाची शिखरे गाठाल. तुमची जी कामे बराच काळ अडकून पडली होती ती आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील. तुम्ही जे नवीन काम सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
शनिदेवांच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. पैशाची आवक वाढेल आणि धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. घरपरिवारात आनंदी व सकारात्मक वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल आणि अचानक धनलाभाचे देखील योग निर्माण होत आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर तुमची ही योजना नक्कीच यशस्वी होईल. मकर राशीवाल्यांनो, सध्या वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, म्हणून या सुवर्ण संधींचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका. तर मंडळींनो, ही होती पहिली राशी. आता पुढची भाग्यवान राशी कोणती आहे? तर पुढची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांची विशेष कृपा आता तुमच्यावर कायम होणार आहे. तुम्हाला केवळ धनलाभच होणार नाही, तर तुमच्या व्यवसायातही मोठी वाढ होणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळण्याची, पगारवाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांचं स्वप्न देखील आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. व्यापार करणाऱ्यांना अधिक नफा मिळेल. धनलाभाच्या अनेक संधी मिळतील आणि आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत जाईल. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना संतान सुख लाभेल आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबात एकता वाढेल आणि तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ही योजना देखील तुमची नक्कीच सफल होईल. भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे लाभ, यश, सुख, समृद्धी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कन्या राशीवाल्यांना आता तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहेत आणि आनंदाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. या यादीतील तर ही होती कन्या राशी. आता या यादीतील पुढील भाग्यवान राशी बघूया. तर ती पुढील भाग्यवान राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तर तुळ राशीच्या लोकांना तुम्हाला फक्त सांगू इच्छिते की भगवान शनिदेव आता तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत. तुम्हाला स्वतःच्या जीवनात असे काही परिवर्तन पाहायला मिळतील ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य नव्या दिशेने वळेल. तुळ राशी व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी आणि नवीन कामांची अंमलबजावणी करण्यासाठी हा काळ तुळ राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ आहे. तुम्ही ज्या कोणत्या कामाला हात लावाल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. विशेष म्हणजे आता कमी मेहनतीतही जास्त फायदा तुम्हाला मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. विशेषतः कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होईल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि समाजात तुमच्यात मानसन्मानात वाढ होईल. घरात आनंदाचे प्रसंग येतील. कुटुंबात सुख शांती नांदेल आणि तुम्हाला मानसिक समाधानाचा अनुभव या काळामध्ये नक्कीच मिळणार आहे. तर तुळ राशी हा काळ इतका भाग्यशाली असेल की तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना आता पूर्ण होत आहे. तुम्हाला सांगते, संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी हा काळ देखील शुभ योग तयार करत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तुम्ही खरोखर आत्तापर्यंत वाट पाहत होतात. त्यामुळे तुमच्या आनंदाला तुम्हाला सांगते पारा उरणार नाही आणि तुमचं जीवन पूर्णपणे आता बदलून जाईल. आता तुळ राशीनंतर पुढील भाग्यवान राशी बघूया, जी कोणती आहे, ज्यांच्यावर शनिदेव महाराजांची कृपा असणार आहे. तर ती पुढील भाग्यवान राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी. तर कुंभ राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा अक्षरशः तुम्हाला सांगते खजिना येणार आहे. शनिदेव महाराज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि तुम्हाला लवकरच एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जी तुमचं जीवनच बदलावून टाकेल. तुम्ही आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होईल. व्यवसाय करणाऱ्यांचा व्यापार दिवसेंदिवस दुप्पट चौपट वाढेल. नफा वाढेल आणि प्रत्येक दिशेने फायदाच फायदा तुम्हाला बघायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढीचे योग आहेत. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल. जर तुमचे कुठे पैसे अडकले असतील ते देखील तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतील. व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि आयुष्यात चारही बाजूंनी आनंदच आनंद येईल. कुंभ राशीवाल्यांना तुम्हाला आयुष्यात एक नवीन आनंदाची जाणीव होईल. वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा घ्या. तर हे होतं कुंभ राशीबद्दल. तर ही होती भाग्यवान राशी. आता यादीतील पुढील भाग्यवान राशी कोणती आहे ती जाणून घेण्यापूर्वी मंडळींना तुम्हाला फक्त एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबचं बटन जरूर एकदा प्रेस करा.
सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि जेणेकरून काय होईल की अशीच महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन देतो. त्यामुळे एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. तर मंडळींनो, बघूया या यादीतील पुढील भाग्यवान राशी कोणती आहे, तर ती म्हणजे आहे सिंह राशी. तर सिंह राशीच्या लोकांना तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने, कृपेने आता तुमच्यासाठी अतिशय सुंदर, भाग्यशाली सुवर्णकाळ सुरू होत आहे. तुम्हाला केवळ मान सन्मानच मिळणार नाही, तर समाजात तुमची प्रशंसा होईल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल आणि लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. तुमच्या आयुष्यात काही असे नवीन आणि मोठे तुम्हाला संधी येतील की जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकतील. शनिदेवांची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि त्यासोबतच तुम्हाला भरपूर लाभाचे देखील योग आता तयार होत आहे. घर परिवारात आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायात तुम्हाला सांगते प्रचंड वाढ होईल आणि चारही बाजूने तुम्हाला नक्कीच आनंदच आनंद आणि फायदाच फायदा नक्कीच पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचे योग देखील या काळात आहे. धनप्राप्तीची अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ज्यांना संतान सुख हवं आहे त्यांच्यासाठी त्या संतान प्राप्तीचा देखील आनंद मिळेल आणि घरात फक्त तुम्हाला सांगते सुख शांतीच नाही तर आनंद देखील राहील. तर सिंह राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुमच्या आयुष्यात अपार आनंद येणार आहे आणि तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकणार आहे. वेळ पूर्णपणे आता तुमच्या बाजूने आहे. मंडळींनो, तुम्हाला सांगते आरोग्याबाबतीत देखील हा काळ तुमच्यासाठी अधिक उत्तम असणार आहे. तर ही होती सिंह राशी. यातील पुढील भाग्यवान राशी कोणती आहे, तर येथील पुढील भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी. तर मिथुन राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर आता राहणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल आणि व्यवसायात अचानक मोठा फायदा तुम्हाला मिळेल. मिथुन राशी, आर्थिक परिस्थिती तुमची आता मजबूत बनणार आहे. जे अपूर्ण आर्थिक काम होतं ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. घरात शांतता व आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जी तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवेल. तुमची सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि अचानक धनलाभाचे अनेक योग तुमच्यासाठी आता तयार होणार आहे. नवीन घर किंवा वाहन घेण्याचा जर विचार करत असाल, ती योजना तुमची नक्कीच सफल होईल. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण नक्कीच राहील. मिथुन राशीवाल्यांना आरोग्याच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे, उत्तम आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचा तुम्हाला सांगते पुरेपूर फायदा घ्या. वेळ हातातून जाऊ देऊ नका. येणाऱ्या प्रत्येक संकेत ओळखा, कारण की आता हे दिवस तुमच्यासाठी अगदी खास असणार. तुमच्या आयुष्याला, तुमच्या जीवनाला नक्कीच युटर्न तुम्हाला मिळणार आहे. तर ह्यातील पुढील भाग्यवान राशी पाहूया. तर आता यातील पुढील भाग्यवान राशी आहे ती म्हणजे धनुराशी. तर धनुराशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला लवकरच एखादी खूप मोठी आणि आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचं गोड फळ तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. तुमची जी आत्तापर्यंत सगळी अडकलेली कामे होती ती हळूहळू आता पूर्ण व्हायच्या मार्गावरती आहे आणि ते नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांचा पूर्णपणे पाठिंबा मिळेल. धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील. धनुराशी पैशाचा आवक वाढेल आणि धनप्राप्तीचे अनेक नवीन संधी तुमच्यासमोर येतील. तुमच्या जीवनात मोठमोठे लाभ, आर्थिक प्रगती आणि यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळेल. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपतील आणि आता तुमच्या जीवनात येणारे आहेत ते फक्त आनंद, समाधान आणि भरभराट. खरंच धनुराशीवाल्यांना आता तुमचं नशीब उजळणार आहे आणि तुमचं जीवन यामुळे पूर्णपणे बदलून जाणार आहे. तर ही होती धनुराशीचं भविष्य. धनुराशी ती होती भाग्यवान राशी. तर यातील पुढील भाग्यवान राशी आता पाहूया. तर ती म्हणजे यातील पुढील भाग्यवान राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांना तुम्हाला सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी आता अत्यंत शुभ आणि सुंदर काळ सुरू होणार आहे. शनिदेव महाराज तुमच्यावरती खूपच प्रसन्न झालेले आहेत. तुमच्या मान सन्मानात, प्रतिष्ठेत, समाजातील ओळखीत मोठी वाढ होईल. लोक तुमची प्रशंसा करतील, तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि समाजात तुमचा आदर अधिक वाढेल. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला यशाच्या नवीन संधी मिळतील आणि त्या संधींचा फायदा घेत तुम्ही आयुष्यात पुढे जाल, प्रगती कराल आणि मोठी उंची गाठाल. तुमची जी कामे आत्तापर्यंत अडकून पडली होती ती आता वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही जे नवीन काम सुरू कराल त्यामध्ये तुम्हाला आता नक्कीच यश मिळेल.
तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल, पैशाची आवक वाढेल आणि धनलाभाचे अनेक नवनवीन मार्ग तुमच्यासमोर नक्कीच उघडतील. कुटुंबाबाबत बघितलं गेलं तर घरात वातावरण आनंदाचे आणि सुखद राहणार आहे. व्यवसायात वाढ होईल, सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल आणि अचानक धनलाभाचे योग देखील तयार होत आहे. जर या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर ही योजना देखील तुमची सफल होणार आहे. मीन राशीवाल्यांनो, सध्याचा काळ हा पूर्णपणे आता तुमच्या बाजूने आहे, म्हणून येणाऱ्या सुवर्ण संधींचा पुरेपूर फायदा घ्या आणि ही वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. तर मंडळींनो, या 12 राशींमधून या होत्या भाग्यवान 6 राशी, ज्यांच्यावरती शनिदेव महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी आता यांच्यावरती होणार आहे आणि याचा त्यांना नक्कीच पुरेपूर लाभ फायदा होणार आहे आणि चांगल्या चांगल्या संधी यांच्यासाठी येणार आहेत. यांच्या आयुष्यामध्ये आता जबरदस्त युटर्न येणार आहे. तर या होत्या 6 भाग्यवान राशी. तर मंडळींनो, याच्यामध्ये होती का तुमची पण राशी? तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि होय, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.